इचलकरंजी महापालिका निवडणूक प्रचाराच्या अंतिम दिवशी शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापलेले दिसून आले। सकाळपासूनच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले होते। रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभा, वाहन फेऱ्या तसेच घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराची अखेरची फेरी मोठ्या जोशात पार पडली। शहरातील सर्व 16 प्रभागांमध्ये दिवसभर प्रचाराचा धुरळा उडाला होता। प्रमुख चौक, बाजारपेठा, वस्त्या आणि अंतर्गत रस्त्यांवर घोषणाबाजी, ढोल ताशांचा गजर, पक्षाचे झेंडे, फलक आणि बॅनर्समुळे उत्साही वातावरण निर्माण झाले होते। अनेक ठिकाणी उमेदवारांच्या स्वागतासाठी आणि प्रचाराच्या समर्थनासाठी मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। वाहन फेऱ्यांमुळे काही भागात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी आपल्या प्रभागातील विकास कामांचा लेखाजोखा मांडत भविष्यातील आराखडे मतदारांसमोर ठेवले। पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, आरोग्य सुविधा, ड्रेनेज व्यवस्था, शिक्षण आणि नागरी सोयी सुविधा हे मुद्दे प्रचारात ठळकपणे ऐकायला मिळाले। अनेक उमेदवारांनी थेट मतदारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। सायंकाळी ठरलेल्या वेळेत प्रचारावर अधिकृतपणे पडदा पडताच शहरात काहीसा शांततेचा श्वास घेतला गेला। दिवसभर गजबजलेले चौक आणि रस्ते हळूहळू शांत झाले। आता सर्वच उमेदवारांचे आणि पक्षांचे लक्ष गुरुवारी 15 तारखेला होणाऱ्या मतदानाकडे केंद्रित झाले आहे। दरम्यान मतदारांची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांनी निर्भयपणे आणि उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। शांततेत मतदान पार पडावे यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला असून पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले। आता 16 तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण इचलकरंजीचे लक्ष लागून राहिले आहे। कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून प्रचाराचा धुरळा बसल्यानंतर निकालाचीच प्रतीक्षा इचलकरंजीकरांना लागून राहिली आहे।